हा हो आलो बा. तुम्ही नाही केले का बाई? भाऊ येत असतील नाही हो का? ओय माय मनोर आला हो. ये वाटच पाहून राहिली ते म्हणेच आई लवकर लवकर आवर मनोरीन मग बसणार नाही होत उठणार नाही होत. मी ना आला बाई मनोर. हो कुठे गेले पाहुणे आहेत का घरी? काय पाहुणे सध्याच वावरात गेले का कुठे गेले काय माहित नाही. आता पोंग्याच्या अंग गेले तर म्हणून आताच गेले थोड्या वेळ झाले चहा घेतला आणि गेले. ये ना ये बाई आहे घरी मामाजी आहेत. इकडे जुन्या घरी आहे काय नाही घरात आहे? नाही जुन्याच घरात आहे. ते मामाजी आहेत ती बसेल तिच्या नया घरात बैठकीत बसेलात ना. बरं मग मी त्याच्या जोड जातो बसतो. सांग बैली आलो म्हणून. हे थैली नाही. हो जा हे दरवाजा लोटीलाच आहे. हो हो जा तुम्ही. अभि ना आला म्हणलं मनोर. काय जलाराम गेला का म्हटलं बाईच्या घरी? नाही अजून तर काही गेला नाही. मला वाटतं त्याचा साया येते वाटते. नाही रात्री ते म्हणे मा भाऊ येते त्याला म्हणे 4 लिटर दूध आणून द्या म्हणे. तुमची सून काय म्हणे? तुमची सून म्हणे नवऱ्याले 4 लिटर दूध आणा म्हणे. सकाळी मा भाऊ येते म्हणे बासुंदी घोटतो म्हणे. माय सांगा 4 लिटर दूध का बासुंदीला नानते की काय भावाले? लागतेच ना आता. त्याचे लेकरं येत असतील सांगा नाही तर मग त्याचे 2 लेकरं आपले लेकरं आपण लागते. मग त्यात काय खायला तर अंबर नाही पुरत पण काही लिमिट असते ना. वाटी भर दिली झालं का वाट्याच्या वाट्या प्यायला लागते का? म्हैस आहे का आपल्या घरी बांधेल? हो बा घरची दुपटी म्हैस आहे काही घर नाही. 4 लिटर बासुंदीसाठी म्हटलं साखर का थोडा लागते काय? 4 लिटरचं दूध चांगलं दिनं त्याला तर मी म्हणतो किलो भर साखर लागते कमी नाही. तुम्हाला तर काही वाटतच नाही बापा. तुम्हाला तर वाटते तुमची सून म्हणजे लयच बापा काही हेच आहे ना. किती कस नवसानं भेटली तुम्हाला. अजून जलारामचं रिकाम पण नाही म्हटलं बहीणच्या घरी जायले. एकुलती एक बहीण त्याचा साया येते ना. पहिल्यांदाच येते त्याचा साया. स्वागताले हजर राहते तो. तिकडे बहीण पाहे ना वाट बिचारी भिरी माई पोरगी वाट पाहत असेल. भाऊ येते. मग जाईन. मग तू तिचा भाऊ येऊन राहिला तर मग घंटाभर तो येऊन राहिला हा बिरण जाईन. मग आता दिवसभरात काही गेलं चालते. तसं आता पोयाला काही गेलं चालते. मग आता त्यात काय जाऊ दे सकाळी जाईन तो. एवढं नसतात निरात आणून घेत. तो जाते तरी मोठा तर जातोय नाही. मग त्याने कोण नाही म्हणत तू मोठ्याला काही 1 साली जाऊ नये का बाईच्या घरी? तो नाही जात म्हणून हाय नाही जात नाही. तशीच ते हे म्हणते आम्हीच करतो मोठे तर काहीच नाही करत. लय आम्ही मीचा पिपाणी वाजवते ना. आम्ही हे करतो ननद बैल आम्ही ते करतो. काय करते काय सांगा माय. बरं जाऊ तिकडे डोकं नको मला. जाय शिंगलवर चहा ठेव मला. सांग ना तिले काका चहा नाही ठेवू काय जानके ते चहा ठेव शिंगलवर. बरं ठेवतो ना. हे भाजीले बस गतका येऊ देतो मग उतरून ठेवतो. नाही तर आताच भाजी टाकली मग ते हे होईन. फक्त गतका आला की उतरून ठेवतो. काय कोणते काय पंगत बसली काय? भाजी पहिले शिजवा लागते. भाजी उतरून ठेव खाली. माणसाने चहा मागला सिंगलभर चहा कर. काय कामाचं माय? आयुष्यभर एवढं कमावलं सिंगलभर चहा आले वाट पाहा लागली तर देव ती भाजी उतरून. कोणते माटरगावचे पाहुणे येऊन राहिले एवढे? माय त्या भाजीवर तेल. माय बाई ओ खान लागली वाटते तेलाची नाही. म्हणून एवढं भाजीने तेल टाकलं चालू आहे. नाही आधी बाई उलसक शिल्लकच पडलं असतेल. मग म्या बी नाही काढलं. हो तुला वाटलं असेल आपल्या बापाच्या घरी तेलाची इरच आहे. गेलं कॅन भरून आणलं तर काय घर आहे. बरं नाही काढलं ते. आता बापाच्या घरी गेली की कॅन भरून आणतो तेलानं. नाही मग आता बाई म्हणजे मुद्दामून राहू दिलं. आज मा भाऊ येते जायलाच बोलावलं त्याले तर म्हणलं राहू दिलं. मग म्हटलं साजऱ्या तेलाची चांगली भाजी गिजी करतो भाऊ येते तर वदरून टाकणं जर सकतील. पुऱ्या तर पोळ्याला लय कमी लागेल ना तेल. माय पोरगी आली की नाही भाजीवर काही तेल सापडत. आता तू मुखी राहते का तुला काय डोकं नाही का? कधी पाहिले की तुला टप्परच वाजवत राहते. करू द्या पोरीना केला एक भाऊ येते तिचा करू राहिले साहेब तर काय तू वाया जाते काही स्टेप बळ 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 काय राहते. कोणाच्या घरचा आवाज येत नाही. आपल्या घरचा तमाशा दुनिया भरायचा असते. तिला काम ना धाम दिला बटरच करत राहते. एक काम सांग तुला चहा ठेव. तिथे पोरीला सांगून राहिली. तिच्या 17 तिला सोनावून राहिली. बाई काही करू नको बाई. राहू दे मला चहा नाही पाहिजे. नाही मामाची बस भाजीला उकळे आलाच उतरून ठेवतो चहा. आता बाई तुम्ही घेता का? ठेव आणि साजरा दूध टाक जो. करिश्मा अरे पट्यो घरी ना रे कुठे गेले रे? भाऊ आले वाटते. अरे या पाहुणे बा वाटच पोर आलतो आम्ही. या लेकर खेळायला गेले. आज सुट्टी आहेत लेकर शाळेत नाही गेले पण खेळायला गेले मला वाटते. बाई पाहुणे आले. हो ना देव म्हटलं गेले लेकर दिसले नाही अंगणात. काय म्हणते तब्येत काय चांगली आहे. तब्येतच काय या
अरे भाऊ किती वेळची वाट पाहून राहिली तुम्ही तुमची. उशीर झाला का बाई? अरे मामीजी काय म्हणते तब्येत? आता कशी दिसते बापा तुमच्या बहीणच्या राज्यात? हा समजा तुमच्या बहीणच्याच हातात आहे म्हटलं. लय राजोटी नाही तुमची बहीण बापा, घराची मालकी नाही तर म्हणसान की सुनवैरे सारखी घरी सासरवास आहे की काय तिले. मालकी नाहीत बाई. सासऱ्यानं नावावर वावर केलं ना सुनीच्या. आय त्या पिठावर रेगोटा वळाले, आय ती घेतलं नाही ना काही नाही, आय ती वावराची मालकीन झाली ना बाई. भाऊ या हात पाय धुवा. हो या हात पाय धुवा. हो बाई ही घे थैली. लय आणली बापा थैली भरून. काय आणलं असं? काही नाही मामीजी, काही नाही, वावरात भाजीपाला लावता. भाजीपाला आहे काही बाई, तो वहिनीनं डाय दिली, त्या उडा मुंगाच्या डाय केल्या तिनं यंदा. तर तिनं डाय दिल्या तल्ल्यासाठी. ठोक्याच्या वावरात का भाऊ? हो ठोक्याचा वावर केलं म्हणलं मामाजी. आखरच आहे, गावाजवळच आहे, 2 एकर गिर आहे त्याच्यात. मग भाजीपाला लावला. अरे लेक चांगला आहे, चांगला आहे. चला भाऊ हात पाय धुवा. का बाई कशी आहे? पाहुणे करणे काय लेकर खायला गेले नाही? पाहुणे नाही घरीच आहेत. मला ते तिकडे जायलात. नाही तर तू येणार होते ना, मग घरी थांबले नाही. ते चालले होते आज ननाच्या घरी राखी बांधायला. असं का? बरं बाय, आपलं जे घ्यायचं काही हे नाही. बरं बरं पटकन राखी बांध मला जाऊ दे. नाही काही बोलता काय, मी स्वयंपाक करून ठेवला भाऊ, फक्त पोया राहिल्या. बाई काय स्वयंपाक करून ठेवला, आम्हाला जा लागते. आता जातो म्हणतात ते तर एवढं काय मिमता लावतो. कोणाला काही काम असतात ते काही काम आहेत का तो सारखे? काही घोर नाही. चहा ठेव राखी बांध, जाऊ दे. त्याला काही काम असेल तर स्वयंपाक का वाया जाते का आपण जीव? तुमच्या डोक्यात किडे पडेल का दर्शक? नाही जेवते मा भाऊ. बाबू काहीच नाही बा दादा, मी बातच पोया टाकतो. तू जेव एकापर्यंत जा, एकापर्यंत तुम्हाला काही काम असेल उपाशी नाही जा लागत. मी स्वयंपाक करून ठेवला. दूध आणायला आलं भाऊ, बासुंदी केली. तुम्हाला बासुंदी आवडते ना? साधी तरीची लागे भाजी केली. तरीची भाजी आवडते ना तुम्हाला? धुवा हात पाय, बातच करतोय का परी, जास्त वेळ नाही लावत. कुठे चालले भाऊ? कुठेच नाही हो बाई, कुठे जाऊ? फालतू तू बसशील स्वयंपाकात हे करत ना, म्हणून राहिलो तुला मी. बर ते हात पाय झाले पांदे चांगलं आहे सगळं. चांगलंच आहे. वहिनीनं दाढ दिली नाही? हो औंदा त्या ठोक्याच्या वावरात झालं ना बाई. मूग पिकले, बरे पिकले म्हणा. लागे उडीद लावता उसा, उडीद नाही झाला साजरा, पण तरी तेवढाच केला तिनं दाय. घरच्यासाठी बी केली लागे, मग तोली बी दिली किलो बर. बरेची आहे काही दाय. तुमची डोकशी पाण्यावर चालतात का? घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करता का? कोणी म्हणत आम्ही जेवत नाही? मग जीव घालणं आपलं काम नाही का? अक्कलचे कांदे नुसतं. मॅ काही तसं नाही म्हटलं. सबागी मनानं म्हटलं मी. आता तो माणूस असतं म्हणते आम्हाला टाइम नाही, मला जा लागते म्हणून म्हटलं तिले. मला का माहिती का तिने स्वयंपाक करून ठेवला म्हणून? तुम्हाला तर निरा मला काही बी साधं बोलणं बी उपटच लागते निरा. रेशमी तुला गुलाबजाम सोडून काही येत नाही का? दुसरं काही करायला लागत होतं? गुलाबजामुन चांगले झालेत का? चांगले झाले, पण नेहमी गुलाबजामुन खा वाटतात का? दुसरं कोण नाही केलं, काही बासुंदी करायला लागत होती. आता नारळी पौर्णिमा आहे तर नारळी भात करायला लागत होता. नारळी भात नाही केला, साधा भात केला. हो गुलाबजामुन राजकुमारला आवडतात ना म्हणून केले. मस्त झाली बाई गुलाबजामुन, मला अजून दे एक. असं आज भावासाठी केले नाही. बरोबर आहे. धन्यवाद रे, धन्यवाद, थँक्यू राजकुमार. तुला केलं पाहिजे जेवण म्हणून मला तरी भेटलं. पाय तुझी बहीण. पाय रे बाबू राजकुमार, नाही तुझ्या जवळ उपाशीच असतात. तेली काही स्वयंपाक नसते घरात. तुला केला म्हणून तेले भेटलं जेवायला, नाही तर ते उपाशीच असतात. मा भावाजवळ नाही घराने करता काय? नाही हो बाई, बापू करताय घराने थोडी करतात. नाही तूच पाय. पाहिजे राजकुमार कशी उपट आहे बा, अशीच आहे बा. आपण काही बोला चांगलं असं उपटच घेते बा. सांगतो बहिणीला जरा समजाव. काय माझ्या बहिणीला काही समजून नाही सांगा लागत. माझी बहीण लई हुशार आहे. पा मला भाऊ आहे, माझी कोण बोलीन तो. जेव रे बाबू राजकुमार, जेव. येईल का हाय? जेव, तुला भूक लागली होती ना? जेव रे बा, जेव. पाहिजे बा तो भाऊ लोड गिड होईन. काऊन रवी, काऊन मा भावाला त्रास देता? जीव देना त्याला, शांत देना. अरे बा वहिनी, तुमच्या भावाला काय त्रास देऊ बा मी? पाना त्याच्या पुढे किती मोठा टाट आहे. जेव रे बा, जेव राजकुमार, जेव बा. तो 2 बहिणी उभ्या आहेत, म्हणून ज्यूस नाही दिलं मा भावाले. जेव बा, माझ्या ताटातले घ्यावं लागलं काही तो. नाही तुमच्या ताटातलं तुम्हालाच राहू द्या. मा बहिणीनं मला लय पोटभर वाढलं. बाई बापू कुठे गेले? अरे बाबू ते बाईच्या घरी गेले ना, सुनंदा ताईच्या घरी राखी बांधायला. हो का म्हणता ताईला केला होता का फोन? हो केलता, सांगितलं तिला मी. म्हटलं 2-4 दिवसांनी येईन म्हटलं. येणं झालं तर पाहतो असं म्हटलं. राहू दे म्हणे. म्हटलं नाही येईल म्हटलं, पण आज तर काही येत नाही म्हटलं. मुंबईला का? हो गड्या मुंबईला. आपली लाईन बहीण मुंबईला असते ना, तर तिने म्हटलं सांगितलं फोन करून की आज येत नाही बा. आता जाऊ जसं झालं तसं. लय पोळ्या लोक टाइम आहे. हो राजकुमारला गुलाबजामुन देव रश्मी. नाही हाय थांब, सध्याच आहे. मग खाईन. लय मोठं आहे ना बा भाजी घेते.
जेव रे गड्या जेव. तुम्ही नका काळजी करू, जेवते मा भाऊ. जेव रे बाबू राजकुमार, फालतूच्या मजा का करतात ते तोल्या. जेव. बाई आलं का मला कुरिअर? नाही रे बाबू, काय सांगितलं बापा? आमच्या भावानं आमच्यासाठी घड्याळ सांगितले ऑनलाईन. वा रे वा, असं वेळेवर का बे? पहिलेच कोण नाही सांगून ठेवले महिन्याच्या आधी? आज राखीचा दिवस अजून तुला कुरिअर आलंच नाही मग? काहून वा कोणचं धावता त्याला? काही होत नाही रे बाबू राजकुमार. नाही आलं तर नाही आलं, येतेच मग. नाही ना बाई, मी फास्ट डिलिव्हरी टाकलो ना, शिल्लक घेतलं होतं काही थोडेसे पैसे, पण अजून आलोच नाही. आजचीच डिलिव्हरी आहे ना, मला मेसेज आला ना. येईल ना मग, येईल, काही टेन्शन नाही. जेव शांततेनं. तुला म्हटलं होतं ना काही एवढी घाई गडबड करू नको, मुकाड्यानं पैसे टाकून दे. दिले का दुकानात जाऊन कोण आणले बापू? तर तिला स्वस्ते होते. साधा आहे हो मा भाऊ, पहा सगळं खरं सांगते. असं काय स्वस्ते होते म्हणून घेतले नाही? असं दुकानात गेला असं मागत झाले असते का? वा रे वा. नाही तसं नाही, पण मोहिनी बाईच म्हणे मागच घेऊ नको, आहे ना बाई? अरे ते मजा काय करतात तुला. जेव. काही आम्हाला आमच्या भावाजवळून मागायचं नाही पाहिजे. नोकरी नाही लागली त्याला अजून. नोकरीवर लागला की मग आम्ही दोघी जणी भांडू घेऊ का रश्मी? आता त्याला नोकरी नाही अजून. जेव रे राजकुमार, खाऊ ना काऊन आता त्याला फालतूचं. जेव राजकुमार, काही घोर नाही, घेऊ दे कधी आलं ते कुरिअर. सांगितलं ना, जाऊ दे. तू गेल्यावर आलं तर आम्ही घेऊच. हा, काही टेन्शन नाही त्याचं. हो ना, पण आता आलं तर चांगलं दिसते. येते रे येते बाजू का रश्मी? हे येणार का राजकुमार बद्दल येणार का? नाही येत नाही म्हणते तो. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं नाही थांबा म्हणून. त्याचं काय खरं असते का? येईल 2-3 दिवसाने कधी येईन म्हणे, आज नाही होत म्हणे. ते त्याचा शाळा आला घरी. जाऊ दे. जेव रे राजकुमार, जेव रे बाबू. चल मग, मुहूर्त झाला मग राखी बांधून घेऊ. हो ना, 1:30 वाजत आले ना. 1:30 वाजे लोक होते भद्रा, 1:30 वाजताच्या पुढे चालते राखी बांधायला. म्हणून म्हटलं पहिले जेवण घेऊन आटपून टाका. चालला ना आज आता रवी? राजकुमार चालला आज? हो रे कडे चालला का? कोण रे? थांब ना. नाही बापू, आता सुट्ट्या संपत आल्या ना, मग काही दिवस घरी राहणं होते. असं बरोबर, पुढच्या सुट्टीत येतो. हो येईल ना. अरे वाटच पाहून राहिली तुम्ही, सगळं झालं मला एका परी. हो ना बाई, निघालो आणि तिचा भाऊ आला. मग त्याचा चहा पाणी व्हायला बसलो, त्याने म्हटलं गड्या येतोच मी, तू आहे आज मुक्कामी. म्हटलं थांब मग तू, आता येतो मी. असं का? असं माया चाललंच रिकाम पण झालं दिला आमचं मुक्कामी राहायचं. नाही तर कोच नाही राहत मी ना, कुछ नाही राहत तिचा भाऊ मुक्कामी. आपण किती नांदा लावते म्हणते रायनो राहत नाही. यंदा बरंच राहिला. राहू दे, राहिला तर राय म्हणा. तिला म्हणा साजरा काही पाहुणचार गिंतर करतो म्हणा. नाही तर हे बशीन गप्पा ठोकत काही तूच नेजो, नाही तर काही गुलाबजामचं पाकिट गिकीट नेजो, करायला लावतो साजरा. इतक्या वर्षानं तो मुक्कामी राहिला. यंदा आलाच म्हणे, मी थांबतो म्हणे बापू. म्हटलं बापा थांबतो, म्हटलं बापा ते काय सांगा लागते बाबू, यांचंच गौरव आहे. हा बाय रे, हो काय असं. हे घे तू आणि एक. ओ माय बाई, एवढं थैली भरून काय आणलं बाप्पा मला? अहो बाई, मी म्हणलं तुला टाकून मी 200-250 रुपये टाकीन. त्याच्यापेक्षा म्हणलं ते पैसे तू ठेवशील, इथं ठेवते तिथं ठेवते, पाहुण्याला देऊ दे, काही आणशील नाही त्याचं. म्हणून म्हणलं यंदा मी काय केलं, पावभर काजू, पावभर बदाम, लागे शेप, असे काही फळं, लागे काही काजू बदाम, तेच घेतले येता इकत. आणि म्हटलं हेच इले वाळणी टाकतो, त्या कारणाने तू खाशील तरी. नाहीतर पैसे देऊन तू पैसे खर्चच करत होती, आणत होती का स्वतःसाठी काही खायले? म्हणून मग आणलं समजो खायले. ह्या केळं जसे जास्तच पिकेल दिसले मुली, पण घेतले म्या. पाहिजे लवकर खाऊन टाकजो काजू बदाम. बाई ते हे आहे बाई, पेंड खजूर बी आहे. सांग काय करा, काय आणलं एवढं मोठं? पैसे दिले असते तर मग गावात पडले असते ना. हा मला माहिती आहे ते पैसे तू खर्चतच होती. हे तू अंगाला लागेल, आता आणलं तुला खास लागेल. खाजो नाही तर समजेल दिशी तूच नाही खाशील. आता चांगलं खात जाय, तब्येतीची काळजी घे साजरी. किती विचार करते बाई मनोहर, लय सुस्ते रे बापा तुला. खरं ना, तुला सुस्ते हे. नाही तर काही सुचते नाही कोणाले. सांगू घेवा मी ना आणला त्यानं एवढ्यानं. आणि आता रोज खात जाय 2-2 बिया भिजू घालून बदामच्या, काजू गिजू खात जाय जरसं. बरोबर आहे त्याचं, अंगाला लागते. बरं केलं रे बाबू, हे उगाच पैसे त्याच्या हातात देत होता आणि ते खर्च करून टाकत होती. साजरे केलंय. मा भाऊ आहे तो काही काम साजरच करते. बाबाचं कसं आहे रे बाबू? चांगलाय. बाबा निरोप पाठवला तुले, तब्येतीची काळजी घे. मध्ये चक्कर मारतो झालं तो वावरात जाऊ नको, पोंगी होऊ नको. म्हटलं हो, तो पाहुणा तिला तरी कामा बसू देते. बाबा मग तिला म्हणा बाई वावरात जाऊ नको तर जाऊ पाहिजो, आता थोडी पाण्याचं पाय घसरतात, पोंगीत कोमी तो येत जात, नाही तर तो येतच नका आता जाऊ. म्हटलं हो, तो पाहुणा म्हटलं पैसे ठेवते आता कामाले. तरी बी बाई जसं खेचू कायची. घेतो ना रे, कामाला का पहिला टाइम आहे काय? घेतो विकायची बरोबर. आणि का पोंगे ताईनं बंद करतं का? गाडी बंद होते ना बाबू, मग काही करतं का बापा? वावरात पाहिजे आता हो का असलं की जावं लागते. आता का आता बसून घरी बसू का मी? आपण का लय मोठं श्रीमंत हाव का बापा? पहिल्या दिवस पासून आपल्याला बंगईत झोके खाईवी
नाही मी बरोबर करतो माहीचं बाईचं बाना, तुम्ही काळजी नका करू. बरं चाल मग आता येऊ मी. आता नाही मॅट झाला का? राखी बांधली नाही तर येऊ मी. ओय जेवण करून जा ना, संबंध स्वयंपाक करून ठेवला. अरे बाई तुला तर म्हटलं होतं तिचा भाऊ येलाय घरी. येऊ दे येलाय तर मग का तो काका चालला का पाहून राहते म्हणते ना रातभर. तू जेवण कर. उपाशी जातं का राखी बांधल्यावर? नाही नाही काय लावतं काय. अरे झालं ना सगळं. आई व कर बरं भर कर मग बळतात. मी तेले फोन लावतो, तेले बोलावतो पटकन घरी. नाही तेले वाटीन राहते. दोघांचे दोन ताट तीन ताट वाट. मामाजीने नेले दे बसून. त्याचे जाऊ दे आपण येतील ताज्या होतील. बरं काही करू नाही व्हायला रे बाबू, मनोर सगळा स्वयंपाक व्हायला. जेवण चालला जाय का परी. सुषमाई सांगतो राहते म्हणा आता 8-15 दिवस राहते म्हणा, मग येतो म्हणा. हो राय काही करू नाही. बरं बाई वाळ बरं मग लवकर, मग मी जेवतो आणि जातो मग मी. पिंकी कुठे गेलेल्या? अरे बाबा ते त्याच्या ते रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे त्याच्या शाळेत. सुट्टी आहे तशी पण ते राखीचा कार्यक्रम केला त्याच्या शाळेत, तर राख्या बांधायलाच गेले ते. आता ह्या सगळ्या पोरी सगळ्या वर्गातल्या पोरायला राख्या बांधतील. कार्यक्रम आहे त्याच्या शाळेत, तो तशी सुट्टी आहे तिला आज एका परी. असं का? अरे लेका हो का, उशीर होईल मग तिला यायले. आता काय सांगा किती वाजता येतात तो? शाळा नाही ना आज, दप्तर नाही नेलं काही नाही, राखी नेल्या फक्त आणि त्या आरतीचं ताट नेलं. असं हो ना, शाळेवाली एक कार्यक्रम घेतात. जाऊ दे बरं आहे ना. अभ्यास गिभ्यास चांगली करून राहिली. हो करते. बसा तुम्ही दोघं बोलत, मी वाढतो ताट. बाई मी ना तसा सायला जो आवाज हातपाय धुवा म्हणा जायला. हो मा तू वाढ ताट. चाल रे मनोर. हो येत होईल की ना बाई, राहिली चालती होती. काही घोर नाही राहिली चालते ती. आता एखाद्या वक्ती बाबाला घेऊन ये रे.